एबीएल न्यूज मध्ये आपले स्वागत। अंबड प्रतिनिधी आकाश चळके। सोलापूर धुळे MH52 महामार्गावर भीषण अपघात। दिनांक 19 मे 2025 रोजी सकाळी 08:30 वाजेच्या दरम्यान धुळे सोलापूर महामार्ग NH52 सौंदलगाव शिवाराजवळ कार क्रमांक MH20CS 4422 चा चालक अमरदीप बाबूराव चव्हाण हा धुळे सोलापूर महामार्गाने छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जात असताना सौंदलगाव शिवाराजवळ शिवसम्राट हॉटेलच्या जवळील वळण रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी अनियंत्रित होऊन रोडच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाला धडकून पलटी झाली। या अपघातात एक महिला व एक लहान मुलगी मयत झाली असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे व 4 जण किरकोळ जखमी आहेत। मयताची नावे रोहिणी अमरदीप चव्हाण वय 32 वर्ष राहणार टिळक नगर N4 सिडको छत्रपती संभाजीनगर व लहान मुलगी नुरवी अमरदीप चव्हाण वय 2.5 वर्षे असे आहेत। या अपघातात कमलबाई बाबूराव चव्हाण वय 65 वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर या गंभीर असून अमरदीप बाबूराव चव्हाण प्रदीप बाबूराव चव्हाण रुद्राक्ष प्रदीप चव्हाण वय 2 वर्ष आणि विश्रांती प्रदीप चव्हाण वय 29 वर्षे या सर्वांना छत्रपती संभाजीनगर येथे व मयत यांना पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले। तसेच गंभीर जखमी कमलबाई बाबूराव चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथे तर किरकोळ जखमी यांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। सदर अपघातास प्रभारी अधिकारी RK निकम पोलीस उपनिरीक्षक व सोबत HC 438 बर्ले HC 922 बिरकायलू NPC 143 जगदने PC 1402 बेडेकर यांनी अपघात स्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली। सदर अपघात हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाला असल्याचे समजते अशी माहिती प्रभारी अधिकारी रामदास निकम पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र पोलीस केंद्र जालना यांनी दिली।